तर मैत्रिणींनो, तर आता मी मळलेले आहे कणिक मळून असंच मी ठेवलेले आहे बरं का. त्याच्यानंतर मी चिरलेला आहे कांदा आणि टोमॅटो. तर भाजी बनवायची आहे सोयाबीनची. तर आज मला सगळं असं व्हिडिओ करता आलेलं नाही, कारण माझं छोटं बाळ असल्यामुळे मला पटपट जेवण करून घ्यावं लागतं. ते एकतर झोपत नाही आणि त्याच्यामुळे मला खूप, आणि जागे असेल तर मला काहीच करून देत नाही. त्याच्यामुळे मी पटपट ब्लॉग करून घेतलेला आहे. सो थोडंसं समजून घ्या. आणि छोटं बाळ असल्यावरती ना जमत नाही. आणि तुम्हाला जरी हा 1-2 मिनटाचा व्हिडिओ दिसत असला तरी ह्याच्या मागं खूप वेळ लागतो. ह्याला व्हिडिओ बनवायला खूप सारा वेळ लागतो, आणि त्याच्यानंतर मग जेवढं तुम्हाला पूर्ण दाखवता येत नाही, त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढंच, मग जेवढं व्लॉगमध्ये मिनी व्लॉगमध्ये 1-2 मिनिट तुम्हाला जेवढं सोपं आणि लगेच व्हिडिओ दिसतात ना, तर त्याच्यामागे खरंच खूप कष्ट आहे. हे फक्त एक व्लॉगर समजू शकतो, आणि जे व्हिडिओ बनवतात ते. त्याच्यानंतर हे एडिटिंग करायचं, पाहिजे तेवढंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. तर खूप असं सारं कष्ट आहे, आणि त्याच्यामागं आणि एक बाळ असल्यामुळे तर खूप मला वेळ लागतो. आणि ही एक फक्त बाळाची आई आणि एक व्हिडिओ बनवणारी तीच समजू शकते. तर त्याच्यानंतर बघा कांदा टोमॅटो चिरला. तर सोयाबीनची मस्त सुकी भाजी बनवणार आहे मी. कांदा टोमॅटो मस्त भाजलेला आहे. त्याच्यानंतर मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं, ते सुद्धा ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मस्त अशी आपली ग्रेव्ही बघा तयार झालेली आहे. बघा मस्त दिसत आहे. असं वाटत आहे की सुक्कं चिकन बनवत आहे, पण मी चिकन खात नाही बरं का. तर त्याच्यानंतर बघा आपली भाजी अशी मस्त बघा तयार झालेली आहे. आणि पूर्ण मी व्हिडिओ काढलेला नाही. त्याच्यानंतर बनवलेली होती मस्त चपाती, खीर आणि सोयाबीनची सुकी अशी मस्त भाजी. तर बघा किती सुंदर दिसत आहे. आणि या जेवण माझ्याकडून ना शेवयाची खीर एवढी अप्रतिम होते ना, खरंच त्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा आणि नक्की सांगा. खूप 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 मस्त झाली होती बरं का खीर. तर या तुम्ही पण जेवण करायला.